नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आज तुमच्या पुढे अत्यंत महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलोय जी आचारसंहितेशी संबंधित आहे आणि ही आदर्श आचारसंहिता आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ज्या की 2 डिसेंबरला होणार आणि 3 डिसेंबरला त्याची निकाल लागणार आहे आणि हे कालपासून आचारसंहिता लागू झाली। मग या कालावधीमध्ये आपल्याला काय काय करता येतं आपल्याला म्हणजे शासनाला तर जीएमसी आपण बघणार आहोत की जीएमसी कोणते कोणते पॉइंट तर जीएमसी मुंबई हॉल तिकीट कधी येणार, ठीक आहे। दुसरा पॉइंट जीएमसी सांगली मिरज पेपर होणार की नाहीये, त्यानंतर जीएमसी पुणेचा निकाल लागणार की नाही। मी सांगितलं होतं पुणेचं 20 नोव्हेंबरपर्यंत सांगितलं होतं, मग तो लागणार की नाही। त्यानंतर जीएमसी सोलापूरचं काय आणि जीएमसी लातूरचं काय। दुसरी गोष्ट नवीन जाहिरात येणार का जीएमसीच्या किंवा कुठल्या पण नवीन जाहिराती येणार की नाही याबाबत सविस्तर माहिती बघू आपण, एकदम सटीक माहिती बघणार। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे जी पण भरती येणार आणि ज्याचं एकदम सटीक माहिती आपल्या यूट्यूबला भेटणार आहे। बाकी यूट्यूबरचं माहीत नाही मला, मी पण त्याच क्षेत्रातलं आहे, आरोग्य विभागात कार्यरत आहे, सरकारी नोकरी आहे। मग आपल्याकडे ही माहिती एकदम परिपूर्ण एकदम व्यवस्थित जशास तसे तुम्हाला भेटणार। आणि तुम्ही जर आता मुंबईचा असेल पेपर देत असाल तर तुम्ही मला 78 75 03 41 27 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा। त्यावर तुम्ही मेसेज केल्यावर तुम्हाला 4 प्रश्नपत्रिका भेटेल। 4 प्रश्नपत्रिका 99 रुपयाला असणार। 99 रुपये खूप मोठी रक्कम नाहीये आणि या 99 रुपयामध्ये जी प्रश्नपत्रिका भेटेल त्याच स्वरूपात पेपर तुम्हाला तिथे TCS घेणार आहे तुमचा। आणि त्या पेपरमध्ये जवळजवळ 50 ते 60 ते 70% 50+ येणार। आपण मी जे देणार त्याच पॅटर्ननुसार सेम ॲज इट इज त्याच पॅटर्ननुसार सेम 60 ते 70% तुम्हाला त्या पेपरचा फायदा होणार आहे। मग 99 रुपयामध्ये जर मला सांगा एका मार्कासाठी विद्यार्थी घरी बसतात तो वेटिंगला। काल एका विद्यार्थ्याचा फोन आला वेटिंगचा 2023 ची भरतीचा, सर वेटिंगमध्ये नोव्हेंबर 16 पर्यंत वाढवली आहे, त्याचं काही झालं का। मग विचार करा ते किती मार्काने राहिला असेल, 1 किंवा 2 मार्काने तो राहिला। मग ते 2 मार्काने 23 पासून आतापर्यंत वेटिंगला आहे। मग त्यासाठी 99 रुपये खूप मोठी गोष्ट नाही, यातले मी 50-60% बोलतो, 70% बोलतो, निदान तुमचे 20% जरी आले 10% जरी आले तरी तुमचे पैसे फिटतात, ठीक आहे। आता चला पण जर आणि ही जीएमसी कुठे आहे, जीएमसी मुंबई आणि सांगलीसाठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर या नंबरला व्हॉट्सअप करा। आणि जीएमसी सोलापूर झाली, त्यानंतर जीएमसी लातूर झाली, यासाठी नवीन पेपर असणार आहे। फक्त हे जीएमसी मुंबई आणि जीएमसी सोलापूर जीएमसी लातूरसाठी असणार आहे। चला तर पहिला पॉईंट बघू आपण, आचारसंहितामध्ये काय काय करता येतं। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की जीएमसी मुंबईची हॉल तिकीट जी कधीपर्यंत येईल, तर जीएमसी मुंबईची हॉल तिकीट ही तुम्हाला आजची तारीख आहे 5 नोव्हेंबर, तुम्हाला 8 ते 9 नोव्हेंबरपर्यंत ही एक्झामची हॉल तिकीट तुम्हाला येऊन जाणार। आता ह्याच्यावर मी जीएमसी मुंबईसाठी एक विद्यार्थ्यांना सांगतो की जवळजवळ उद्या नाही परवा तुम्हाला एक बोर्डवर मी टॉपिक देणार। आता मी परवा तेच करणार आहे की कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात, कोणते टॉपिक केले पाहिजे जे हमखास पेपरला विचारतात, आणि TCS घेणार आहे एक्झाम, ठीक आहे। मग निगेटिव्ह सिस्टीम पण असणार। ह्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे याचा फायदा होणार तुम्हाला। उद्या परवापर्यंत कोणत्या टॉपिकवर करायचे, मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि GK GS यावर तुम्हाला व्हिडिओ येणार। त्यानंतर दुसरा पॉईंट आहे आपला की जीएमसी मुंबई हॉल तिकीट कधी येणार, हा एक झाला। दुसरा पॉईंट आहे जीएमसी सांगली मिरज पेपर कधी होणार, जीएमसी सांगली मिरज। तर विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो मी तुम्हाला 20 नोव्हेंबरपर्यंत सांगितलं होतं की हॉल तिकीट येईल कशाची, जीएमसी सांगली मिरज, पण आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही हॉल तिकीट येणार नाही। कालपर्यंत जर आली असती तर तुमची एक्झाम शेड्यूल, आता आचारसंहितेमध्ये काय होतं की जर प्री शेड्यूल असेल, जर एखाद्या जसं MPSC या तारखेला ॲड येणार आहे, 2 महिन्यानंतर पेपर होणार आहे, नंतर त्याचा निकाल 1 महिन्यानं लागणार, असं जर शेड्यूल परफेक्ट पूर्वनियोजित जर असेल तर त्या विभागाची एक्झाम होतं, रिझल्ट पण लागतो। पण इथे प्री शेड्यूल नाही आहे, म्हणून जर कालपर्यंत 4 तारखेपर्यंत जर 4 किंवा 3 तारखेपर्यंत जर आचारसंहिता लागायच्या आधी
तुमची म्हणजे हे आले असते, नोटिफिकेशन आलं असतं की या तारखेला GMC सांगलीची एक्झाम आहे, तर झाली असती. मग आता ही एक्झाम तुम्हाला एक्झामची कधी होणार तर 10 डिसेंबरपर्यंत होणार. कधी होणार? 10 डिसेंबर. कोणाची? GMC सांगली मिरजची. त्यानंतर तिसरा पॉईंट कव्हर करणार आहोत आपण. तिसरा पॉईंट आहे आपला की पुणे, GMC पुणे निकाल कधी लागेल. ठीक आहे. मग GMC पुणे सुद्धा हे निकाल जो आहे तो सुद्धा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागेल. 3 डिसेंबरपर्यंत मतमोजणी आणि निकाल असणार 3 डिसेंबरला. त्यानंतरच जवळजवळ 10 तारखेपर्यंत GMC पुणेचा, कोणाचा? पुणे GMC निकाल किती? 10 डिसेंबरपर्यंत लागेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे GMC सोलापूरचं काय? तर सोलापूरचं अजून काहीच नाही. 12 नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरणं चालू आहे, त्यांचा काही इश्यू नाही आहे. GMC सोलापूरची एक्झाम ही 15 डिसेंबरला तुम्हाला कळून जाणार. 15 डिसेंबरला तुम्हाला कळेल 15 डिसेंबरपर्यंत की हॉल तिकीट कधी येणार, कधी एक्झाम आहे. पण डिसेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ही तुमची एक्झाम होऊन जाणार. कोणाची? GMC सोलापूरची. आणि लातूरसुद्धा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमचं किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लातूरची एक्झाम होईल. एवढंच सांगायचं होतं. नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.